तर मातोश्रीवरती ही भेट होते आहे. संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्र आलेलं आहे. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे आणि या निमित्ताने ही भेट सध्या होते आहे. गेल्या 3 महिन्यातली 6वी भेट आहे. कौटुंबिक दृढता या निमित्ताने दिसते. कौटुंबिक जिव्हाळा आणि कुटुंबामधल्या सगळ्यांच्याच या भेटीगाठी सगळ्या सध्या होताना दिसत आहेत. मात्र अर्थातच एकीकडे कुटुंब एकत्र येत असताना दुसरीकडे युतीच्या चर्चा देखील सुरू आहेत. तर या संदर्भामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहूया. आणि भविष्यामध्ये काय कसं करायचंय, पुढे जायचंय, ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की दोन म्हणजे प्रबोधनकारांचं आणि बाळासाहेबांचे वारस असणारे, श्रीकांतजींचे वारस असणारे कुटुंबातले दोन बंधू एकत्र येतात. याचा आम्हाला तर सगळ्यांना आनंद आहेच. परंतु महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना ज्यांनी ठाकरे कुटुंबावरती प्रेम केले त्या प्रत्येक माणसाला आनंद आहे आणि त्यामुळे आपण त्या आनंदाकडे त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची, या गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. पण शेवटी कसं आहे की आमचा एक पक्ष आहे, त्यांचा एक पक्ष आहे, त्याच्यामुळे तुमचा अँगल बरोबर की आता दोन भाऊ एक घडी घडी भेटतायत. तर तुम्हाला आठवतं मी मागे म्हणालो होतो कसं आहे की दोन भावांमध्ये एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यांची मनं जुळली पाहिजेत. एकदा विश्वास निर्माण झाला आणि मनं जुळली तर ते एकत्र कधी येऊ शकाल. आणि मला वाटतं की आता वारंवार या भेटीतून आपल्या निदर्शनात असं येतंय केवळ आपल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांच्या आणि इतर ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणारे इतरही भाषिक आहेत त्यांचे लक्षात येते की दोन कुटुंब आता एकत्र येतात, एकमेकांच्या गाठीभेटी होत आहेत. आता घरातल्या कुटुंबासोबत जेवण वगैरे करतायत, त्यांना एकमेकांना निमंत्रण देतात. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे.